नमस्कार मित्रांनो, तर आपण चला पाहूया झटपट कुकरमध्ये बनणारी चिकन बिर्याणी. तर यामध्ये मी पहिल्यांदा मसाला काढून घेतला होता. चिकन मसाला, हळद, मिरची पावडर आणि मीठ. हे चिकनमध्ये आपण मॅरिनेट केलं 100 ग्राम दह्यासोबत आणि त्यानंतर ते आपण एकत्रितपणे आपण कुकरमध्ये एक थेंबभर सुद्धा पाणी तासाभरासाठी टाकले नव्हतं. मॅरिनेट केलं. हे आहे नंतर चिकनचं आपण ते आमचं सुकलेलं पाणी. कुकरमध्ये ट्रान्सफर करून तर घेतलं. असंच आपण या पाण्यावरच चिकन एक 10-15 मिनटं शिजवून घेणार आहे. त्यानंतर इथं आपला राईससुद्धा उकडतोय. ज्यावेळेस आपला राईस उकडेल त्यावेळेस आपण तो राईस यामध्ये ट्रान्सफर करून दोन्ही पण एकत्र शिजवूया. हे शिजवायला आपल्याला 10-15 मिनटं जातील. मग आपण काय करायचं तोपर्यंत आपण हरभरे खाऊन घेऊ. दोन्ही पण आपलं होईल, ते पण शिजेल, आपली पोटपूजा पण होईल. ओके. शिजलेले तांदूळ चिकनमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. यामध्ये आपण तांदूळ 80% शिजवून घेतले कुकरमध्ये आणि नंतर ते आपण कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. हे 2 दिवस लागतील असं टाकल्यावर. इथं ही थोडी चाललेली आमची मज्जा. पातेलं उचला सांगशील आणि वत्ता झाम झाम झाम. मग असू दे की, पाणी लागणारच आहे की, पाणी कमी आहे ते भाताला. तांदूळ वेगळे आणले काय? करायचं म्हणल्यावर प्रॉपर करायचं. पाटलांचा नाद कोण करते का? तर लेयर ज्याला घट्ट गिरवी करायला पाहिजे तरी लेयरचं बिर्याणीच नाही आहे. मग कसं वरती कसं टाकायला डायरेक्ट टाकायला? चिकन राहायची बिर्याणी नाही. ते चिकन शिजवून घ्यायला त्याच्यात अर्धा. अशा पद्धतीने बिर्याणी रेडी झालेली आहे. आपण पाहू शकता मस्त सुटसुटीत अशी बिर्याणी रेडी झालेली आहे. कशी झाली? एक नंबर दणका. थँक्स फॉर वॉचिंग. अगदीच सुंदर अशी बिर्याणी झाली.